गुजरात पश्चिम भारतातलं एक रंगीबेरंगी राज्य, ज्याला त्याची समृद्ध सांस्कृतिक वारसा, जिवंत लोककला आणि मनमोहक नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. गुजरातची भूमी विविध रंगांनी भरलेली आहे. रणोत्सव, उडणपंखी रंगोली आणि भव्य मंदिरे यांसारख्या उत्सवांच्या जिवंत रंगापासून ते कच्छच्या रणातल्या पांढऱ्या वाळवंटाच्या रंगापर्यंत प्रत्येक दृश्य आपल्याला आश्चर्यचकित करते. गुजरात आपल्या स्वादिष्ट पदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. गुजरात ही एक अशी जागा आहे जिथे आपण संस्कृती, कला, स्वाद आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन घारे स्वागत करतो तुमचं एका नव्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, यावेळीचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे, कारण आपण आलोय गुजरातला. आपल्या येण्याचं विशेष कारण म्हणजे इथला हा रणोत्सव. त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊच, पण गुजरातला यायचं कसं? तर मी आलोय ॲडव्हेंचर गीक या ट्रॅव्हल कंपनीच्या रन ऑफ कच्छ आणि ढोलावीरा या बॅकपॅकिंग टूरवर. ही बॅकपॅकिंग टूर तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी म्हणजेच रणोत्सवाच्या काळात जॉईन करू शकता. तसेच या व अशा अनेक बॅकपॅकिंग टूर व ट्रेकबद्दल माहितीसाठी ॲडव्हेंचर गीकच्या वेबसाईटला जाऊन भेट देऊ शकता. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर गुरुवारी संध्याकाळी 5:30 बांद्र्यावरून कच्छ एक्सप्रेस पकडली. रात्रभर प्रवास करून सकाळी 8:30 वाजता आपण येऊन पोहोचलो गुजरातच्या भुज स्टेशनवर. तर मित्रांनो, आपण आता आहोत भुजमध्ये आणि काल बांद्रावरून आपण 5:45 वाजता ट्रेन पकडली. कच्छ एक्सप्रेस आहे ती. आणि आपण आता सकाळी 8:30 वाजता पोहोचलो आहे भुजला. आजचा प्रोग्राम तुम्हाला कळेलच पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. फक्त आत्ता आम्ही आलो आहे हॉटेलवर आणि आता फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून पुढचा प्लॅन करणार आहे. सकाळ सकाळी मस्त चहा घेऊन फ्रेश होऊन प्रवासाला सुरुवात केली. गुजरातला येऊन गुजराती स्टाईल ब्रेकफास्ट केला नाही तर मग काय उपयोग? इथल्या लोकल मार्केटच्या ठिकाणचा प्रसिद्ध ब्रेकफास्ट स्पॉटवर आम्ही येऊन थांबलो. मसाला पोहे, ढोकळा, दही ढोकळा आणि जलेबी फाफडा अशा ऑथेंटिक गुजराती ब्रेकफास्टचा आस्वाद घेतला. या सर्व खाद्यांची चव आयुष्यभर लक्षात राहण्यासारखीच. प्रॉपर जेवणासारखा नाश्ता करून आम्ही पोचलो आपल्या पहिल्या स्पॉटवर. गुजरातच्या कच्छच्या वळवंटात 2 मोतीसारखे चमकणारे महाल आहेत, प्राग महाल आणि आयना महाल. गाडीतून उतरून आम्ही पहिल्यांदा आयना महालच्या दिशेने गेलो, कारण आयना महल हा फक्त 12 वाजेपर्यंतच ओपन असतो. महलात जाण्यासाठी एंट्री फी भरून महलात प्रवेश केला. आयना महालाची निर्मिती राव लखपतजी यांच्या कलात्मकतेने झाली. त्यांनी या महालाला आरशाने सजवलं, त्यामुळे तो प्रकाशाने भरून गेला. दर्शनी हॉलमध्ये प्रत्येक पायरी, प्रत्येक स्तंभ आरशाने सजवलेला होता. इथे कित्येक अशा प्राचीन गोष्टी ठेवलेल्या होत्या, जसं हे प्राचीन घड्याळ.
जुन्या अँटिक गोष्टींनी हे महाल पूर्णपणे भरलेलं होतं. हा महल पाहताना डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. महालाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक कथा दडली होती. प्रत्येक आरशात एक रहस्य लपलेलं होतं. ही आरशांची दुनिया पाहत पाहत आम्ही पोचलो दुसऱ्या महालाजवळ, प्राग महाल. राजा प्रागमलजी द्वितीय यांचे हे स्वप्न होते. त्यांनी इटलीच्या सुंदर वास्तुकलेने प्रेरणा घेऊन हा महाल बांधला. दरबार हॉलमधील प्रत्येक झुंबर, प्रत्येक शिल्प त्यांच्या राज्याची समृद्धी आणि कलात्मकतेची साक्ष देत होते. महालाच्या वरच्या बाजूस विविध प्रकारचे आरसे होते. त्याच्यामध्ये आपली छाया ही विविध प्रकारे दिसू शकते. येथूनच आपल्याला घड्याळाचं टॉवर दिसतं. हे दोन्ही महाल दरबारगड परिसर म्हणून ओळखले जातात. कच्छच्या गौरवशाली इतिहासाचे ते साक्षीदार होते. राजांच्या सभांना, उत्सवांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना साक्षीदार राहिले. प्राग महल व आईना महल इथल्या या मस्त अशा वास्तूंसोबत फोटोज आणि व्हिडिओज काढून या दोन्ही सुंदर वास्तूंचा आम्ही निरोप घेतला. दहा 15 मिनिटांच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो खारी नदी प्रवाहाजवळ. खारी नदीच्या प्रवाहामुळे दगडांची झीज होऊन बनलेल्या एका सुंदर ठिकाणी आपण आलोय. जाण्यासाठी रस्ता थोडा दगडी आणि झाडाझुडपांचा आहे, पण येथील पाण्याच्या प्रवाहामुळे दगडांची झीज होऊन बनलेल्या या सुंदरतेचं वर्णन शब्दात सांगता येत नाही. खारी नदीला या सुंदर अशा जागेमुळे एक वेगळंच महत्त्व प्राप्त झाले. निसर्गाने तयार केलेले हे नक्षीकाम खूप विलक्षण होते. तेच तासभर फोटोज व्हिडिओज काढून सर्व जणांना भूक लागलेली. मग लगेचच निघालो जेवायला. रेस्टॉरंट तसं साधंच, पण इथल्या जेवणाची व्हरायटी आणि चव तर एक नंबरच. जेवण वाढेपर्यंत मी तर खायला सुरुवात केली. विविध प्रकारच्या भाज्या, विविध प्रकारच्या डाळी, चपात्या, रोट्या, पापड, श्रीखंड, कटलेट्स, भात आणि छास. ताटात ठेवायला जागा नव्हती एवढ्या व्हरायटीचं जेवण इथे होतं. पोट भरून जेवल्यानंतर मस्त झोप येत होती आणि आपला पुढचा स्पॉट तर 2 तासाच्या प्रवासावर होता. तर आरामात झोपून गेलो. तब्बल 2 तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलो विजय विलास पॅलेसला. विजय विलास पॅलेस गुजरातच्या बुंदी येथे स्थित असलेला एक भव्य आणि ऐतिहासिक महाल. हा महाल राणा वीरसिंगजी यांनी बांधला होता आणि तो आपल्या वास्तुकलेच्या वैभव आणि मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
विजयविलास पॅलेस आपल्या विस्तीर्ण परिसरासाठी ओळखला जातो. या परिसरात सुंदर बाग, फवारे आणि एक मोठे तलाव आहे. महाल स्वतःच एक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची भव्य इमारत, रंगीत काच आणि जटिल नक्षीकाम पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. विजयविलास पॅलेस आपल्या संग्रहालयासाठी देखील प्रसिद्ध आहे. या संग्रहालयात राजेशाही काळातील अनेक दुर्मिळ वस्तू, चित्रकला आणि शस्त्रे प्रदर्शित आहेत. विजयविलास पॅलेस आपल्या ऐतिहासिक महत्त्व आणि वास्तुकलेच्या सौंदर्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हा महल पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे आणि त्याच्या भव्यतेने आपण सहजच मोहित होऊन जातो. येथील एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पॅलेसच्या सुंदरतेमुळे येथे भरपूर चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे सलमान आणि ऐश्वर्याचा हम दिल दे चुके सनम. अद्भुत सौंदर्याचा आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा विजयविलास पॅलेस कायम लक्षात राहण्यासारखाच. सूर्य मावळत चालला होता. विजयविलास पॅलेसला निरोप देऊन जवळच असलेल्या मांडवी समुद्रकिनारी येऊन पोहोचलो. येथे आमच्यासोबत असलेल्या लहान पोरीने व तिच्या आजीने उंटाचा प्रवास करण्याचा आनंद घेतला. मांडवी बीच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक सुंदर किनारा आहे. हा किनारा आपल्या शांत वातावरण, सफेद वाळू आणि मनमोहक सूर्यास्त दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही मात्र वाळूवर चालत चालतच समुद्र किनाऱ्यावर निघालो. सूर्यास्त तर झालाच होता, पण सूर्यास्ताची जादू काही कमी झाली नव्हती. या मॅजिकल सनसेटला एन्जॉय करून व बीचवरच चहा पिऊन निघालो हॉटेलच्या दिशेने. कच्छमध्ये येऊन कच्छी दाबेली खाल्ली नाही तर मग काय खाल्लं. हॉटेलवर जाता जाता या डिलिशियस कच्छी दाबेलीवर ताव मारला. एवढं सगळं खाऊन पोट भरलं होतं, त्यामुळे रात्री काही न खाताच हॉटेलवर पोहोचलो. दिवसभराच्या प्रवासाने बेडवर पडताच झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून चेकआउट करून पोहोचलो लोकलच्या ब्रेकफास्ट पॉइंटला. ब्रेकफास्ट करून पोहोचलो भुज येथील आशापुरा माता मंदिर येथे. हे मूळ आशापुरा माता मंदिर नाही, पण येथील सुंदर बांधकाम व मंदिराचा परिसर खूप आल्हाददायक आहे.
आशापुरा मातेचे दर्शन घेऊन आम्ही गेलो जवळच असलेल्या व भुजमधील प्रसिद्ध असलेल्या या फरसाणी दुनिया या स्वीट्स आणि फरसाणच्या दुकानात. त्या दुकानापर्यंत जाताना आम्ही रिक्षा केली होती. त्यात पाठीमागच्या बाजूने पाय सोडून बसून ही ॲडव्हेंचरस राईड आम्ही भरपूर एन्जॉय केली. फरसाणी दुनियाच्या फेमस अशा शाही गुलाब पाक ही मिठाई टेस्ट करून बघितली. अप्रतिम. व्यवस्थित गोड असलेली ही मिठाई काजू बदाम पिस्ताने भरलेली आहे. फरसाण व मिठाईची खरेदी करून आपण येऊन पोचलो भुजच्या आदियोगी महादेव मंदिरात. येथील महादेवाचं मंदिर खूपच सुंदर आहे. महादेवाचं दर्शन घेऊन येथे असलेल्या आदियोगी शिवाच्या या भव्य मूर्तीजवळ येऊन पोहोचलो. आदियोगी शिवाची ही भव्य मूर्ती डोळे दिपवून टाकते. येथेच फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि मंदिराला निरोप दिला. आता आपण चाललोय कच्छच्या सफेद रणाकडे, म्हणजेच रणोत्सवात सहभागी व्हायला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणोत्सव व ढोलावीराला जातानाचा रोड टू हेवन आणि ढोलावीरातील हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.